दिलगीर व्यक्त करतो. खरं तर मी आणि सुरेश सकाळी 8:30ला विमानात, परंतु काही विमानाचा थोडासा अडचण आलेली होती आणि त्याच्यावर मला यायला 1.5 तास उशीर झाला. मला आत्ताच मोहनराव सांगत होते की दादा सकाळी लवकर आपली सगळी मंडळी आली. माझ्या आई बहिणी पण सकाळपासून मोठ्या संख्येने तिथं आल्या. स्वागत देखील झालं. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, मी आपल्या राज्याचा 7व्यांदा उपमुख्यमंत्री झालो. त्या 7व्यांदा उपमुख्यमंत्री पदाच्या काळात गेल्या 34 वर्षांमध्ये अनेकदा वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने उत्तराखंडच्या पक्षाच्या प्रचाराच्या या पद्धतीने मी माझ्या नांदेड जिल्ह्याला भेट दिली आणि नांदेड शहराला पण भेट दिली. आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारा हुजूर साहेब गुरुद्वारा इथं जाऊन आम्ही दर्शन घेतलं. गुरु गोविंद सिंग महाराज शीख धर्मियांचे शेवटचे धर्मगुरू, त्यांचा आपण तिथं जाऊन नतमस्तक त्या ठिकाणी झालो. आणि येत असताना इथपर्यंत ज्या उत्साहात माझं स्वागत करण्यात आलं, मग माझ्या महिला असतील, माझे युवक असतील, माझे वडीलधारी असतील, माझे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे माझे सहकारी असतील, तुमच्या माझ्या कृतीतनं उद्याच्या काळामध्ये आपल्याला काम करून दाखवायचं. ते आपण दाखवू, आपण कामाची माणसं. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे, मागासवर्गीयांचे, आदिवासींचे, अल्पसंख्याकांचे, बहुजन समाजाचे, ओबीसी समाजाचे या सगळ्या घटकाला आज न्याय मिळाला पाहिजे. खरं तर कालच मराठी भाषा दिन साजरा झाला. कवी कुसुमाग्रजांचा दिवस, जन्मदिवस हा आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. गेटवे ऑफ इंडियामध्ये काल आम्ही संध्याकाळी मी उदय सावंत आम्ही सगळ्यांनी तो कार्यक्रम केला. मुख्यमंत्री आजारी होते, त्याच्यावर घेऊ शकले नाही. आज कटकरे साहेब आजारी होते, त्याच्यावर घेऊ शकले नाही. व्हायरल इन्फेक्शन सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. प्रत्येकाने आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपली सगळ्यांची प्रथम जबाबदारी आहे. आपल्या परिवाराचं पण आरोग्य कसं राहील हे पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज आपल्याला सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वराज्य जननी जिजाऊ बाळासाहेब छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सगळ्या महामानवांना, अण्णाभाऊ साठे, गोरा आझाद या सगळ्या महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो. नांदेडच्या या एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पवित्र भूमीमध्ये आज नांदेडचे लोकप्रिय नेते ज्यांनी दक्षिण नांदेडचं प्रतिनिधित्व केलं ते माझे आमदार मोहनराव आंबर्डे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये ते सामील झालेले. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने महाराष्ट्राच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याच्या वतीनं स्वागत करतो. मला याची जाणीव आहे. प्रतापराव चिखलीकरांनी त्याचा उल्लेख केला का विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी देत असताना लोहा खासदार मतदारसंघ मला सुटला. त्यावेळेस कुणाला उमेदवारी द्यायची, प्रतापरावनी या भागाचं खासदारकी भूषवलेली, प्रतापरावनी या भागामध्ये मागं आमदारकी भूषवलेली. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून प्रतापरावांची ओळख. आणि प्रतापरावांना अगदी शेवटी त्यांच्या उमेदवाऱ्या दिल्या लास्ट करायला. त्याच्यामध्ये आमचे प्रतापराव चिखलीकर असतील, आमचे बुलढाण्याचे सिंदखेडा राजाचे त्या ठिकाणी मनोज कायदे असतील, अशा काही माझ्या सहकार्याचा उल्लेख करता येईल. परंतु शेवटच्या 15 दिवसामध्ये उमेदवारी घेऊन ज्या कार्यकर्त्यांची जनतेशी नाळ घट्ट त्या ठिकाणी जोडली गेलेली असते. मग त्यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं, एकदा हे चिन्ह, एकदा ते चिन्ह, एकदा ते चिन्ह, एकदा ते चिन्ह, एकदा ते चिन्ह. आता आपल्याला कायम घड्याळाचं चिन्ह ठेवायचं. आता काय
बातचीत झाली, आता भरपूर झालं. आता आपण राहिलेला काळ या आपला लोहासुद्धा या आपला नांदेड जिल्हा या भागाचे प्रश्न, आपले मराठवाड्याचे प्रश्न, महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता निश्चितपणे आपण एकमेकाला साथ देऊ. आणि त्याच वेळेस सतत निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेरजेचं राजकारण कसं करता येईल. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारा, त्याच्यामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांना देखील मान सन्मान कसा दिला पाहिजे, कुठल्याही घटकाला 19-20 करून चालत नाही, डावा उजवा करून चालत नाही. शेवटी महाराष्ट्रामध्ये जन्माला प्रत्येक मराठी माणूस हा आपल्या विचाराचा, त्याला महाराष्ट्राचं भलं व्हावं असं वाटतं. त्याला 18 पगड जाती 12 मुलुकीदारांना बरोबर घेऊन, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते, हे इतिहासामध्ये आपण पाहतोय. आज देखील भारताला स्वराज्य रक्षक दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो चित्रपट आला छावा, तो बघितल्यानंतर शौर्य कशा पद्धतीचं असतं, योद्धा कशा प्रकारचा असू शकतो, एखादा राजा एक देखील त्या ठिकाणी लढाई न हरणारा राजा कसा असू शकतो, अशा पद्धतीचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या नवीन पिढीच्या समोर आलाय. माझ्या देशातल्या जनतेच्या समोर त्या ठिकाणी जातोय. त्याचा राष्ट्र अभिमान, एक मराठी माणूस, एक महाराष्ट्राचा माणूस या नात्याने तुम्हाला मला आपल्याला सर्वांना आहे. आणि नवीन पिढीला देखील शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा सुपुत्र हा देखील किती त्या ठिकाणी आक्रमक होते, किती त्या ठिकाणी समाजाला न्याय देणारे होते, हे देखील सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की आपण पुरोगामी विचारांचे हे महाराष्ट्रामध्ये काम करतोय. मित्रांनो, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1990 स्थापन झाला, शिवाजी पार्कला स्थापन झाला. बरेच कार्यकर्ते जोडले गेले. नंतरच्या काळामध्ये थोडेसे काही कार्यकर्ते इकडे तिकडे गेले, परंतु आता ते पुन्हा आपल्याबरोबर जोडले जातात. मुख्य प्रवाहामध्ये पाहताय. हा कार्यक्रम झाल्यानंतर परभणीला पण असाच पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आहे. मला मोहनराव आपल्या पक्षामध्ये आल्याबद्दल मला मनापासूनचा समाधान आहे. आमच्या यशवंतराव मानेंनी पण त्यांच्या परीने प्रयत्न केला, प्रतापरावने प्रयत्न केला, इतर अनेकांनी प्रयत्न केला. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यापासून आहे, हा आता आला, हा मागणं आला, हा मधनं आला, हा पूर्वीपासून आहे. असा तुझा भाव करत ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहे, ज्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेण्याची क्षमता आणि ताकद आहे, अशांना संधी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका. आपण आणि आपल्याबरोबर आलेल्या राहुल असेल, बाकीचे सगळे आमचे वैशाली असतील, गफार खान असतील, गुलाम मोहम्मद खान असतील, खूप जण आहेत. त्या सर्वांना मी सांगतो, मी तुमच्या पाठीचे, मोहनरावच्या पाठीचे, तुम्ही एकटा काही तुम्हाला वाटून देऊ नका. आम्ही आलेल्यांचा मान सन्मान ठेवत असतो आणि आलेल्यांचा मान सन्मान ठेवत असताना जुन्याही कार्यकर्त्यांनी असं म्हणत राहू नका आता आपलं कसं व्हायचं, सगळ्यांनी मिळून आपल्याला सगळ्यांना वाढवायची. खासदारकीच्या जागा ठराविक असतात. आमदारकीच्या जागा आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी फक्त 9 आमदार या जिल्ह्यातून निवडून जातात. खासदारकीला 3 खासदार या जिल्ह्यातून निवडून जातो. आणि त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आज महानगरपालिकेचे काम करणारे अनेक सहकारी त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जिल्हा परिषद आहे, वैशाली त्यांनी तिथं त्या ठिकाणी काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अशा प्रकारे तालुका पंचायत आहे, काही ते सभापती म्हणून काम केलं, उपसभा
काम केलंय, तालुका पंचायतीचा सदस्य म्हणून काम केलंय. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 62 साली या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या. मात्र दुर्दैवाने फेब्रुवारी 2022 त्या टीमची मुदत संपली. 23, 24, 25, 3 वर्ष झाली. माझा महाराष्ट्राचा वेगवेगळ्या भागातला कार्यकर्ता त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून वंचित राहिलेला. आम्ही ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो, काही मंत्री होतात, खासदार होतात, आमदार होतात, त्यावेळेस माझ्याही कार्यकर्त्याला काम करण्याला वाटतं ठीक आहे, जागा मर्यादित असल्यामुळे आम्हाला तिथं संधी नाही, पण आम्हाला महानगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे, नगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे, नगर पंचायतीमध्ये मिळाली पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये मिळाली पाहिजे. त्यामध्ये वेगवेगळ्या सहकाराच्या संस्था असतात, मार्केट कमिटी असतात आपल्याकडे, कृषी खातं पण आपल्याकडे, आणि त्याच्यामुळं त्या वेगवेगळ्या घटकाला आपल्याला कसा न्याय देता येईल या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचं. आज आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. मला एका गोष्टीचं समाधान आहे की त्या संदर्भामध्ये आमचे काही सहकार्याने, विशेषतः शिवराज पाटील होटाळकर आमचे, त्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नायगाव त्या सगळ्या परिसरामध्ये सभासद नोंदणीचं काम केलंय. मी माझ्या शिवराज पाटलांचं, होटाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. तसं आमच्या युवकांनी, आता राहुल तुम्ही पण आहात, बाकीचे पण अनेक सहकारी शहरातले लोक आहेत, त्यांनाही तुम्ही सांगा हा पक्ष आपल्या सर्वांचा, हा पक्ष भेदभाव करत नाही, आणि त्यामुळं आपण या पक्षाचं सभासद होऊया, सदस्य होऊया मोठ्या संख्येने, आणि तो कट्टर आपला त्या ठिकाणी असला पाहिजे. त्यांचं मतपरिवर्तन करा. जर तो वेगळ्या विचाराचा असेल तर त्याला सांगा की आज उद्याचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये, महाराष्ट्राचं कर्तव्य काम कोण करू शकतं अशा पद्धतीने आपण सांगा. मित्रांनो, उद्याच्या 3 तारखेला महाराष्ट्राचं विधानसभेचं, विधान परिषदेचं अधिवेशन, त्याला विधिमंडळाचं अधिवेशन म्हणतात, आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी 3 तारखेला पुरवणी मागण्या मांडणार, आणि 10 तारखेला कामकाज सल्लागार समितीने ठरवलं अर्थसंकल्प मांडायचा. महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचं लक्ष तिकडे लागून राहिलेलं. माझ्या लाडक्या बहिणी, त्यांच्याही काही अपेक्षा आहे, त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण आमचे विरोधक त्या ठिकाणी तयार करतात. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, जे गरिबांच्या हिताच्या योजना, गरिबांच्या हिताच्या, ज्याला सरकारची मदत पाहिजे, जो स्वतःच्या उत्पन्नात स्वतःच्या परिवाराची उपजीविका नीटपणे भागू शकत नाही, अशा घटकाला मदत करणं हे त्या त्या ठिकाणच्या सरकारचं काम असतं. नरेंद्र मोदी साहेब देखील देशाचे पंतप्रधान म्हणून तिथं बसून देशाच्या वेगवेगळ्या घटकाला, मग कुणाला घर नसेल त्याला घर कसं मिळेल, त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरुणांना त्यांच्या हाताला काम देण्याच्या करता कशा पद्धतीची योजना त्यांना देता येईल, अशा अनेक प्रकारच्या योजना, इतक्या योजना आहेत, त्या योजना आणि त्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता त्या देण्याचा प्रयत्न, महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न, समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न, अनेक दरवाजे हे समाजातल्या नवीन पिढीच्या करता खुले करण्याचा प्रयत्न हा त्या बाबतीमध्ये त्यांचा चाललेला आहे. तशाच प्रकारे या शिवशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प तसा देण्याचा प्रयत्न मी, देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्रीगण करतात. वेगवेगळ्या पेपरला बातम्या येतात, कधी कधी बातम्या आल्यानंतर तुम्ही तुमचं मत तयार करता. मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. माझ्या चालण्यापासून बांधापर्यंत कुठल्याही 36 जिल्ह्यामध्ये
वेळेवाकड्या घटना घडता कामा नये. माझ्या आई वडिला माझ्या मुलीला सामान्याने राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षितता वाटता कामा नये. ज्या दलालाने स्वारगेटला जी घटना केली तो 3 दिवस आपला नव्हता, परंतु शेवटी ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आज रात्री 1 वाजता त्याला त्या ठिकाणी पकडला. आता त्याची चौकशी चालू आहे. सगळ्या गोष्टी पुढे त्या ठिकाणी येतील. का त्याला दाबाच्या मनामध्ये विकृती आली, त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्याला फाशीसारखी कडक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्याच्याबद्दल कुणाचाच किंमत असल्याचं कारण नाही. पण कधी कधी माहिती न घेता अशा काही बातम्या वेगवेगळ्या मीडियामध्ये दिल्या जातात. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही राज्यकर्ते असतील, आज माहितीचं सरकार असेल, उद्या जनतेच्या मनामध्ये 5 वर्षांनी कुणाला निवडून द्यायचं ती जनता देईल, त्याबद्दल मत नाही. पण तुम्ही राज्यकर्ते असले तर कुठल्याच राज्यकर्त्याला आपल्या काळामध्ये महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अडचणीत यावी. माझ्या आया बहिणी, माझ्या मुली, माझ्या लाडक्या बहिणी या अडचणीमध्ये याव्या. त्यांचं सुरक्षितता ही धोक्यामध्ये यावी. जो अल्पसंख्याक आहे, जो त्या भागामध्ये संख्येने कमी आहे, त्याला कुठेतरी आपण असुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना ही त्याच्या मनामध्ये येता कामा नये. या पद्धतीनं एक पोलिसांचा पण अतिरिक्त दबदबा असला पाहिजे. पोलिसांनी राजकीय दबावापोटी तिथं कुठली भूमिका घेता कामा नये. सगळी जनता सभा, सगळ्यांना कायदा न्याय सगळ्या सारखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, या संविधानाने जे आपल्याला शिकवलेलं आहे त्या संविधानाचा आदर करून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घ्यायची. आणि हा न्याय देत असताना माझं जे काही विष्णुपुरी त्या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल किंवा आपली गोदाकाठ असेल, आपली गोदावरी असेल, माझ्या मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा कधी कधी जटिल होतो. मग माझं जायकवाडी धरण असेल, माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, येलगिरी असेल, मांजरा असेल, लिंगतेरणा असेल, कितीतरी धरणांची नावं घेता येतील. नांदेडकरांनो, मला तुम्हाला सांगायचं, तुमच्या इथं बाबी बऱ्याच होत नव्हता, परंतु मी पुढाकार घेतला. त्यावेळेस आम्ही पंतप्रधानांच्या पर्यंत गेलो आणि तो बाबळी बऱ्याच त्या ठिकाणी केला. आणि त्याच्यामुळं निश्चितपणे माझ्या शेतकरी वर्गाला काही मदत झाली, फायदा झाला. शेवटी माझी पण जात शेतकऱ्याची, मी पण शेतकऱ्याची जात असल्यामुळं मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. आपण काळजी करू नका. त्या नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिमेकडे पडणारं पाणी आणि तिकडून ते समुद्राला जातं, ते पूर्वेकडे आणून ते वेगवेगळ्या नाशिकच्या धरणामध्ये, तिथून माझ्या मराठवाड्याच्या धरणामध्ये कसं आणता येईल या करण्याचा प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे. काही 1000 कोटी रुपये त्याला लागत आहे. थोडी कमी 1,00,000 कोटीची योजना आहे. परंतु शेवटी माणसाला पाणी हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळं आपण काम करत असताना वेगवेगळी महत्वाची कामं ही हातामध्ये घेतलेली. पायाभूत सुविधा काय देता येईल, त्याच्यामध्ये तुम्ही पिकवलेला वेगवेगळं धान्य त्याला भाव कसा देता येईल, या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. केंद्रामध्ये देखील मी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वेळोवेळी जात असतो, इथंही वरिष्ठांना भेटत असतो. त्याच्यातून आपल्या राज्याला काय आणता येईल याबद्दलचा आमचा सतत पाठपुरावा असतो. उद्योगधंदे कसे येतील, मोठी गुंतवणूक कशी येईल. आज आपण पेपरला वाचलं, परदेशी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन नागपूरला गुंतवणूक करू पाहत आहेत. आपल्याला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळ्या भागामध्ये अशा प्रकारची गुंतवणूक आणायची, रेल्वेचं जाळं निर्माण करायचं आहे. अनेक रस्ते आपण केले, नॅशनल हायवे आपण केले. मध्ये आम्ही नांदेड जालन्याचं काम त्या ठिकाणी हातामध्ये घेतलंय. अशी वेगवेगळी मोठी कामं ही का आपण करतोय, तर दळणवळणाचं साधन उत्तम झाल्याशिवाय
पुढच्या पिढीला एक त्या ठिकाणी उत्तम प्रकारे काम करता येणार नाही हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही केंद्राच्या राज्याच्या मदतीनं या सगळ्या गोष्टी करतोय. आपल्याला खूप काम करायचं आहे. आपण जरी मगाशी प्रतापरावांनी काही सांगितलं की कोण लहान कोण मोठं असं काही नसतं. जनतेच्या मनात असतं कुणाला मोठं करायचं कुणाला छोटं करायचं, कुणाला किती संख्येने निवडून जायचं आणि कुणाला किती संख्येने बाजूला ठेवायचं. जनता जनार्दन सर्वस्व आहे आणि हे घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. आणि त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपण पण आता एवढी मोठी मोहनरावांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीममुळं राष्ट्रवादीची ताकद वाढलेली. त्या ताकदीचा उपयोग हा सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन न्याय देण्याच्या करता झाला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या करता झाला पाहिजे. पाण्याची बचत करून आता नवीन तंत्रज्ञान पुढे आलेले आहे त्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आता जगामध्ये महत्व प्राप्त झाले. त्या रस्त्याने देखील काही बाबतीमध्ये आपण पावलं उचललेली आहे. अजून तुमच्यापर्यंत कदाचित तुम्हाला ती समजायला थोडासा उशीर लागेल. तुमच्यामध्ये जे अभ्यासक आहेत जे विचारवंत आहेत जे काय जगात चाललंय ते पाहत असतात अशा लोकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु आपल्याला ते सर्व दूरपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तशा पद्धतीचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. जे जे काही आपल्या राज्याच्या भल्याकरता करता येईल ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जे काही हंबर्डे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाल्यामुळं माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद तर वाढणार आहेच, पण आपल्या पक्षाला चांगल्या पद्धतीनं फायदा त्या ठिकाणी होणार आहे. आंबाडे साहेब ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षात पण ते कायम एकनिष्ठ होते. तरी दुर्दैवाने त्यांना तिथं तिकीट मिळालं नाही. म्हणून स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले, पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली. विधानसभेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे हे आगामी काळात आपल्याला सगळ्यांना दिसेल. आणि त्यांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याच्या करता ज्यांनी त्यांना त्रास दिला, ज्यांनी त्यांची अवहेलना केली त्यांना हे कळाल्याशिवाय राहणार नाही हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आंबाडे साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला पक्षामध्ये योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी मान दिला जाईल, सन्मान दिला जाईल. ही पण बाब सतीश चव्हाण, विक्रम काळे, तुम्ही महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष संपूर्ण मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व करतात. एक शिक्षकांचं करतात आणि एक पदवीधरांचं करतात. त्याच्यावर तुम्हाला पण थोडा अधिकचा वेळ देऊन या सगळ्या भागामध्ये सतत संपर्क ठेवावा लागेल. मी पण संपर्क ठेवीन, तुम्ही काळजी करू नका. अजूनही काही लोकांना राष्ट्रवादीमध्ये यायचं आहे. अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मी नांदेड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. आमचं अधिवेशन आता 3 आठवड्याचं आहे. उद्याच्या 3 तारखेला सुरू होत आहे. त्यामुळं महत्वाच्या कामाच्या करता तुम्ही मुंबईमध्ये काही आला तरी हरकत नाही. परंतु अतिशय तातडीचं काम असेल तर उगीच नुसतं चाकाच्या पेट्रोल मुंबईमध्ये यायचं असं काही न सवय तुम्हाला नाही. महाराष्ट्रातल्या काही कार्यकर्त्यांना उगीच यायचं का नाही असं चालू. अरे असं चालू म्हणजे काय चालू, तो आला ते मला कळतंय, पण काम काय त्याच्यामध्ये बिनकामाचं मुंबईला हेलपाटे घालू टाका. आपण कामाची माणसं आहेत, मी पण कामाचा माणूस आहे. मला काम करायला आवडतं. त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इतर संघटना कशी मजबूत होईल या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी
एवढी मोठी मोहनरावांनी मला आता पाठवली. आता त्या सगळ्यांचं मी स्वागत त्या ठिकाणी करतो. कृपा करून आम्ही कार्यक्रमाला आलो, आम्हाला प्रवेश घ्यायचा होता, परंतु अजित पवारने आम्हाला गपच्या देखील घातला नाही. आमच्याकडे बघितलं पण नाही, हसला पण नाही, फोटोही काढला नाही. ते असं काही करू नका. शेवटी आपला सगळ्यांचा परिवार आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी काही लोकांचा सत्कार पण सगळ्यांचा सत्कार केला असं आपण समजा. सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांना प्रवेश दिला हे आपण त्या ठिकाणी समजा. दुसरं, आता फोटो काढताना मी सारखं बघत होतो, अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या, माझ्या बहिणी, माझ्या मुली, आमच्या सगळ्या युवती, पुरुष तरुण सगळे फोटो काढत होते. तर मलाही काही बोलता येईल ना, फोटो काढायचा नाही काढून द्यावं तर काय ताटला फोटो काढून द्यायचं इतकं स्वतःला मोठा समजतो का? फोटो काढून द्यावा तर आज पेपरला आलं की जे स्वारगेटला सापडला ना विकृती, त्याचं माझ्या आमदाराबरोबर बोलतोय, माझ्या आमदाराबरोबर. आता फोटो काढणाऱ्यांच्या मधले एखादा नराधम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्याला सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर म्हणून आम्हालाही त्याला जोडला. माझा काही संबंध, इतरांचा काही संबंध. म्हणून मी सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगत असतो, जरा 2 नंबरवाले पुढे आले जवळ खेळताना तर सांगत चला आम्ही त्याला बाजूला. जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाची मोठे काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधी कधी मीडिया तर लगेच बातम्या लावून मोकळे होतात आणि त्यांना कोणाला एका बातमी त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी पुढे आली. पण त्या ब्रेकिंग न्यूज मुळे लोक त्या माणसाचं वापर होते. त्याचं काय जो नालायक आहे तो त्याला काय शिक्षा करायची ती करा, त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला काढलं. पण ह्याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील बरडले जातात, हे समाजाने लक्षात घ्यावं. मी आजच सीपीशी सकाळी बोललं, हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वारगेटला, पण त्याला आता घेतलेलं आहे त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट, कारण त्याच्यामध्ये जो तिथे कॅमेरा होता CCTV त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. परंतु ह्याचा पण जबाब काय येतोय ते घेतल्यानंतर समाजाला वस्तुस्थिती कळेल. परंतु प्रत्येक मुलीचं, महिलेचं, भगिनीचं त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय इतिहासामध्ये सांगितलेलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे त्यांनी तर साडी चोरी करून, गण चोरी करून त्यावेळेस गण असायचे. विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा, सुरांचा आदर करण्याचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आहोत, त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रात कुठेही काही चुकीचं घडता कामा नये याबद्दलची सतत काळजी आम्ही त्या बाबतीमध्ये घेत असतो. विरोधकांची भूमिका करण्याचं काम करत असतात, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व घटकांना न्याय देणारा, सर्वसमावेशक असा असणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात लवकरच ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यामध्ये देखील आपल्याला अधिक नेमकेपणाने काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण राज्याचा केलेला विकास, राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी पुढे नवीन जुन्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे आणि नेटाने काम करावं अशा प्रकारची विनंती मी आजच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. लोकांची संपर्क वाढवावा लागेल, असे केले तरच आपल्याला निश्चित यश मिळतं असा विश्वास मी आपल्या समोर व्यक्त करतो. मी देखील पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होतो, 91 खासदार झालो, त्यावेळेस माझं चिन्ह पंजा होतं
95ला 55, 99ला घड्याळ त्या ठिकाणी झालं आणि मग तेव्हापासून घड्याळ आहे. मी 8 वेळेला बारामती मतदारसंघात निवडून आलो. 8 वेळेला मित्रांनो, 8 वेळेला निवडून येणं हे काही येड्यागावळ्याचं काम नाही. काम करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, लोकांना आपलंसं करावं लागतं. लोक तर पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणतात 5 वर्ष तरी काय दिवा लावला आणि कधी कधी त्यांना घरी पाठवतात. पण आपण जमिनीवर पाय ठेवून चालायला पाहिजे. आपलं हवेत चालून चालत जनतेची नाळ सतत तुमची माझी जोडली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये दिव्यांग असेल, त्याच्यामध्ये कुणी असेल, तो जर आला तर त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. मलाही माहितीये मी माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये 100% कामं कुणाचीच करू शकलो नाही, पण जेवढी करता येईल शक्य आहे ते तर केली पाहिजे. आता आजच मला काही माझ्या सहकार्याने सांगितलं की दादा CCI ते कापूस खरेदी मार्च 25 मध्ये ते फेब्रुवारी 25च्या लीड प्रमाणे खरेदी सुरू ठेवा. मागणीच्या कमीची असते. मी लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री यांना तरी लक्ष घातलं पाहिजे. हे शेतकऱ्यांचं हे काय एकट्या शिवराज झपाळकर यांचं काम नाही, हे माझ्या शेतकरी समाजाचं काम आहे. आणि त्याच्यामुळं हे काम असेल किंवा आताच मला अनेक निवेदन दिली. रमजानचा पवित्र महिना त्या ठिकाणी सुरू होतो. दुकानदारांचा व्यवसाय चालवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी वेळ वाढवून दिली गेली पाहिजे. परंतु ते करताना त्या विभागाला आम्हाला सांगावं लागेल ज्या 8 तासाच्या पुढं तो आजचा कामगार काम करत असेल तर त्याला अधिकचं मानधन मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये त्याला ओव्हर टाईम आपण म्हणतो तसा दिला पाहिजे. माझ्या मुस्लिम बांधवांना देखील उशिरापर्यंत दुकानं चालली तर त्यांना जो काही रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं जी काही खरेदी करायची असते ती पण खरेदी करता येणं सोपं जातं. म्हणून उशिरा मार्केट चालू ठेवलं तर त्या ठिकाणी दुकानदारांचा पण व्यवसाय चांगला व्हायला त्याच्यामध्ये मदत होते. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. अनेकांचे सण महत्वाच्या बाबी त्या ठिकाणी असतात आणि त्या वेळेस त्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून राज्य करताना निर्णय घ्यावे लागतात. आणि त्याच्यामुळं या सगळ्या त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बाजार किंवा मार्केट चालू ठेवण्याच्या बद्दलच्या जे काही निर्णय घ्यावे लागतात ते पण निर्णय घेण्याच्या करता ही सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका बजावेल अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. आता मोहनराव तुम्ही काही काळजी करू नका, प्रतापराव तर आहेत. मी तुम्हाला हेही सांगतो की मी मध्ये देखील मंत्रिमंडळ करत असताना साधारण आम्हाला तिन्ही पक्षाला मिळून 237 आमदारांचं पाठबळ. नांदेडकरांनो, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढं पाठबळ कुणाला मिळालं कधीच नाही. एवढं प्रचंड पाठबळ समोर फक्त 50 आमदार. ठीक आहे, ते विरोधी पक्षाचे त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे, त्यांचंही म्हणणं रास्त असेल तर ते ऐकलं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण त्यामध्ये काम करत असताना मी मध्ये त्या ठिकाणी विचार केलेला आहे की माझ्याबरोबर असणारे आमदार आमच्यामध्ये साधारण सगळ्यांनाच मला संधी देता येत नाही, परंतु जास्तीत जास्त आमदारांना संधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे साहेबांनी पण ठरवलंय आणि मी पण ठरवलंय. भाजपने काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार आहे, परंतु 2.5 वर्षापर्यंत काही लोकांना संधी द्यायची, 2.5 वर्षाच्या नंतर राहिलेल्या काही लोकांना संधी द्यायची आणि त्यामध्ये निश्चितपणे तुमच्या मनामध्ये जे काही आहे त्याच्यात तुम्ही चांगलं काम करून दाखवलं, रिझल्ट दिला. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ज्या भागामध्ये वाढली गेली पाहिजे ते वाढवण्याचं काम केलं तर तुमच्या मनामध्ये जे आहे ते कृती करण्याचं काम करेल
हा देखील विश्वास मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कामाला लागा आणि जनतेला आपलंसं करा. राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. जे आज आपण सगळ्यांनी अतिशय प्रेमाने वेगवेगळ्या ठिकाणी भव्य हात घालून मुलं उधळून जे काही स्वागत केलं, आया मुलींनी स्वागत केलं, वाढ त्याबद्दल पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो आणि या सर्वांचा